अभंगाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे। डॉक्टर संजय उपाध्ये यांनी अभिनव पद्धतीने विवेक संहिता हा आधुनिक अभंग संग्रह रचून समाजासमोर आपले आजच्या काळात कसे जगावे ते त्यांनी यातून सांगितले आहे। माणसाच्या मनातील विवेकबुद्धीला आवाहन करून या संग्रहाद्वारे 101 अभंग रचनांच्या माध्यमातून समाजाला विवेक मार्गाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे विचार MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केलेत। अभंग या काव्य प्रकाराचा वापर करून सुप्रसिद्ध कवी, वक्ते व गप्पाष्टककार डॉक्टर संजय उपाध्ये यांनी रचलेल्या विवेक संहिता हा आधुनिक अभंग संग्रहाचे प्रकाशन विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या शुभ हस्ते MITत करण्यात आले। त्यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली। यावेळी डॉक्टर सुचित्रा कराड नांगरे, कुलगुरू डॉक्टर रविकुमार चिटणीस, शास्त्रज्ञ अशोक जोशी, डॉक्टर दीपक रानडे, गिरीश दाते व डॉक्टर महेश थोरवे उपस्थित होते। डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, आपल्याबरोबर काम करताना डॉक्टर संजय मला या विषयावर कविता किंवा गीत हवे आहे असे सांगितले तर लगेच त्यावर ते कविता करून देतात। इंद्रायणीची आरती, चंद्रभागेची आरती किंवा वाखरीचे गीत याचे उत्तम उदाहरण आहे। यातून त्यांची प्रगल्भता दिसून येते। तसेच चिंचवड येथील काशीराम मंगल कार्यालयात डॉक्टर संजय उपाध्ये यांचा मिनी कविता या कार्यक्रमादरम्यान सुहास पोकळे, राजाभाऊ गोलांडे, अवधूत कुलकर्णी, विवेक कंबोजकर आणि नितीन जोशी यांनी सपत्नीक या आधुनिक अभंग संग्रहाचे प्रकाशन केले। या प्रसंगी डॉक्टर संजय उपाध्ये म्हणाले, अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांना त्यांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी, निराशा इत्यादींवर मात करण्याचे मार्ग सुचवले आहेत। वाचक यातून नक्कीच बोध घेतील आणि स्वतःचा व पर्यायाने समाजाचा जीवनमार्ग उजळून काढतील। ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ती ओवी खूप आवडते। गीतेचं वर्णन एका ओवी चरणामध्ये माऊलीने केलं आहे। अभिनव उद्यान विवेक तरुचे असं त्यांनी म्हटलं आहे की विवेकाचा वृक्ष आहे अशी त्यांनी कल्पना केलेली आहे। आणि चला कल्पतरूंचे आरव असं पसायदानं म्हणतात, तो कनेक्ट आहे शेवटच्या चरणामधला। त्यामुळे विवेक संहिता अशी संहिता इज अ स्क्रिप्ट आणि मग विवेकाने कसं जगावं असं त्याच्यामध्ये आहे। आणि तुम्ही ते पुस्तक आता घेऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगायचा प्रयत्न करतो त्यामध्ये व्यक्तीला शहाणपण, कुटुंबाला शहाणपण, समाजाला शहाणपण, रस्त्याने जाणाऱ्या वाहतुकीला शहाणपण पाहिजे, विवेक हवा। मी अँटिसिपेट करायला पाहिजे। एम्पथी नाही राहिली नाही आता माणसांच्यात। जिज्ञासा गेली, समोरच्याबद्दल माणसाबद्दलचा आदर गेला। मी आता स्कूटर पार करतो पण मी स्कूटर लावत असताना अँटिसिपेशनमध्ये कोणाला अडचण आहे का? आताही सुरू झाल्यानंतर एखादी अनाउन्समेंट येईल बघा, कृपया ही गाडी नंबर आहे बंगल्यासमोर लावले कोणीतरी या गल्लीमध्ये, खरं। मग तो विवेक गेला कुठे आमचा? तो पुन्हा रिप्लेनिश करता येईल का, एस्टॅब्लिश करता, पुन्हा त्याला लोकांसमोर विनोदी पद्धतीने सांगायचं की तो ओशाळला पाहिजे माणूस। मग त्याला चिडता कामा नये, तो ओशाळला पाहिजे आणि त्याने ते काम केलं पाहिजे। म्हणून विवेक संहिता हे जे पुस्तक आहे त्यात 101 अभंगच आहेत। त्या प्रत्येक अभंगामध्ये काही ना काहीतरी टेक अवे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही बर्गर खाऊ नका, बाहेरचं खाणं खाऊ नका। तर अभंगाचा शेवट असा आहे की तुम्ही बाहेरचं खाणं खाल्लं तर अल्पायुषी व्हाल, घरचं खाल्लं तर दीर्घायुषी व्हाल, असं त्या शेवटचे 2 चरण त्या अभंगात येतात।